की महाराष्ट्रातला एवढा मोठा प्रकल्प जे गेल्या अनेक शासनांनी आणि विशेषतः आम्ही शासनामध्ये असून पण त्याचा पाठपुरावा केला होता, याहीवरती राजकारण करतायत की काय हा प्रश्न होतोय। लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही महाराष्ट्रातले विधानसभेचे विधान परिषदेचे जे सदस्य आहोत, तरी देखील काल MMRDA कडे एक मेसेज आलेला आहे आणि आज सकाळी कलेक्टर ऑफिसमधून फोन येत आहे की आता 3 वाजता या। म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम गेल्या 2 दिवस याची जाहिरात होत आहे, गेल्या 2 महिने याची चर्चा होत होती आणि असताना देखील लोकप्रतिनिधींना कुठेही म्हणजे येऊच नाही अशी ती भूमिका घेतण्यात आलेली आहे। जाणून बुजून रायगडचे लोकप्रतिनिधींची नावं घातलेली आहे, पण शिवडी विधानसभेमध्ये खासदार स्थानिक खासदार शिवसेनेचे असल्यामुळे, स्थानिक आमदार शिवसेनेचे आमच्या पक्षाचे असल्यामुळे जाणून बुजून नावाशिवावरून उद्घाटन केलं जातोय। पण शिवडीचा साधा उल्लेख पण करू नये। शिवडीचा हा ब्रिज हा मुंबईवरून येणाऱ्या लोकांसाठी आणि तिकडच्या लोकांना मुंबईला येण्यासाठी सुविधा देण्यासाठी आहे। याहीवरती हे जे दुर्दैवाने राजकारण करतायत ते आता याच्यातून कळते। जे लोकप्रतिनिधींची नावं नाहीये। आमचा हा मतदारसंघ हा फक्त तेवढ्या पुरता नाही, कारण आम्ही मुंबईला रिप्रेझेंट करत असताना विधान परिषदेचे आम्ही सदस्य आहोत। आमची तर सोडा, पण स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत साहेबांच्यावर नाव नसणे हे दुर्दैवी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।